पहिला चेंडू अप्रतिम लेग ब्रेकचा पूर्णपणे उपयोग केला जातोय. शाकीर मुलाच्या हातामधून आपण पाहतोय हा चेंडू. शब्बीरला देखील हा चेंडू समजला नाही. चेंडू जर पाहिला तर पायावर आदळला जातोय, रन्स मिळत नाहीये. इथे मात्र पहिला चेंडू डॉट होतोय. पुढचा चेंडू पुनश्च एकदा शाकीर सज्ज होईल. आता मात्र टॅपचा फटका आहे. इथे इझिली हातामध्ये डन केलाय. अटेम्प्ट मात्र झाला नाही. चेंडू जर पाहिलं तर गॅदर केला होता, मात्र फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जर स्टंपला चेंडू राहिला असता तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. इथे मात्र जीवनदान मिळेल जब्बीरच्या विकेटला. थोडंसं रिस्क होती, रिस्क मध्ये धावले होते जब्बीर. ज्या पद्धतीने आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रन्स मात्र जर पाहिला तर एक धाव स्कोरबोर्ड वर लागले जाते. फलंदाजी मार्कवर निलेश मिश्रा. सुरेख फटका आहे. इथे जर पाहिलं तर चेंडूला अडवतोय. इथे पहा गॅप शोधलाय निलेश. सुरेख इन्फॉर्म बॅट्समन आहे आणि इन्फॉर्म बॅट्समन कडून जर पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांनी घेतला होता निलेश यांनी. तेच पाहायला मिळतंय. चौकारांनी सुरुवात करतोय खूप चांगल्या पद्धतीने. पहिला चेंडू जर पाहिलं तर थोडासा अडथळला होता आणि तदनंतर पाहिलं दुसऱ्या चेंडूवर एक चौकार मारले. या 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर आतापर्यंत लागली जाते 5 धावा. 5 धावा स्कोरबोर्डवर आहेत. खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. चेंडूचा जर विचार केला तर 4 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाले आहेत. हा 5वा चेंडू असेल षटकातील. मिस्टर शाकीर पुन्हा एकदा शाकीर टू निलेश. फटका इथे मात्र पहा फिरून मारण्याचा प्रयत्न होता, थोडेसे अडथळले, मात्र रन्स मिळेल. रन्स मिळेल. 1 रन्स कंप्लीट केले जात आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जर पाहिली तर 6 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. सहा धावा स्कोरबोर्डवर आहेत. षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र शेवटचा चेंडू आता अप्रतिम रीतीने पुन्हा एकदा खेळून काढलाय. स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल जब्बीर. इथे मात्र पाहायला मिळेल ओव्हरची होईल समाप्ती. 1 षटक कंप्लीट झालाय आणि धावा जर पाहिल्या स्कोरबोर्डवर तर 7 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आपण पाहतोय युट्यूबच्या माध्यमातून बिल्डिंगच्या वरून देखील सामन्याचा आनंद घेतला जातो. यस, आपण कॅमेऱ्यामध्ये कैद होत आहेत. नक्कीच भूषम परब आपण पाहतायत. सोसायटी वाले आहेत आणि सामन्याचा आनंद पहा. स्टेडियम जसं व्ह्यू आपल्याला दिसत असेल नक्कीच. खूप वरून मात्र सामना पाहायला जातोय टेरेस वरून. मात्र थोडीशी काळजी घ्या मित्रांनो, काळजी घ्या थोडीशी. पाहायला मिळेल पुन्हा एकदा. हा टप्पा चांगला होता, त्याला मात्र टॅप केलंय चेंडूला. इथे मात्र पाहतोय पहिल्या चेंडूवर टॅपचा फटका सक्सेसफुल करतोय मिस्टर जब्बीर. चौकार येतोय. सेफ गोलंदाजी मार्कवर सज्ज. हा देखील टॅपचा फटका पुन्हा एकदा उडवलाय. सुरेख. चेंडूला मात्र आतमध्ये ढकलला जातोय. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पुन्हा एकदा टॅप केला होता. 2 ते 3 फूट वरती उडी मारली. पुन्हा एकदा आता मात्र हलक्या हाताने स्ट्राईक रोटेट करायची आहे. निलेशची ही जबाबदारी आहे, कारण की शब्बीरला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं खूप गरजेचं असेल जर आपल्याला स्कोर बनवायचा आहे. धावसंख्या वाढेल 1 ने. 13 धावा. हा चेंडू खराब आहे. आधीच पाहिलं होतं जब्बीरने. इथे मात्र ऑफब्रेक करण्याचा प्रयत्न होता आणि ऑफब्रेक आधीच ओळखल्यामुळे हा चेंडू सोडून दिला. पुन्हा एकदा लेग ब्रेकचा हा चेंडू. इथे मात्र चुकी करतोय शाकीर. चेंडूला पकडायचं होतं, पकडलं असतं तर नक्कीच आणखीन वेगळं चित्र नक्कीच पाहायला मिळालं असतं. पुढचा चेंडू असेल मिस्टर सैफ याचा. हा चांगला चेंडू आहे. इथे मात्र रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू येताना आपण पाहतोय. षटकातील जर पाहिलं तर
पुढचा चेंडू आपण पाहतोय सूर्य, क्या बात आहे, लेग ब्रेकचा मारा करतोय. आणि जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती. 2 षटक इथे मात्र कंप्लीट झाले आहेत आणि धावा पाहिल्या तर स्कोरबोर्ड लागले जाते 16 धावा. इथे पाहिलं जाईल पुण्याचे एकदा फरदीन येतोय, नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर. आणि निलेश साठीचा हा चेंडू असणार आहे. फरदीचा हा चेंडू पहा, इथे ऑफसाईड रिजन मध्ये खेळायचा होता. रन्स मात्र मिळतोय. एक डिक्लेअर झोन कडे चेंडू जातोय. सिंगल रन्सने स्ट्राईक रोटेट होईल. धावसंख्या पाहिली तर 17 धावा, 17 रन्स. आणि जर पाहिलं तर फरदीनच्या टी शर्टवर देखील 17 नंबर आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा इथे मात्र पहा, शाकीर चेंडूवर येतोय. चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलाय. रन्स मात्र मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. रुको रुको जरा सबर करो. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय कारण की थोडीशी क्विकली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होता. ओहो, आता मात्र चेंडू थोडासा खाली राहतोय. टॅप साठी गेला होता मिस्टर जब्बीर, मात्र प्रॉपरली इथे मात्र चेंडूवर लक्ष दिलं नाही. चेंडू थोडासा खाली राहिला, तेच कारण ठरलं. बॅटवर चेंडू आला नाही. 17 धावा अजूनही. हा चेंडू खराब आहे. यस, हा चेंडू खराब आपल्याला पाहायला मिळते पंचांच्या नजरेतून. मात्र इथे पहा, रिव्ह्यू वापरलाय, DRS घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अंपायरचा सॉफ्ट डिसिजन जो आहे तो वाईट आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण करणारा म्हणजेच तारापुरी 11 संघाने हा रिव्ह्यू घेतलेला आपल्याला पाहायला मिळेल. ते मात्र पाहिलं जाईल. अंपायर आपल्या जागेवर जातील आणि जे काही डिसिजन असेल ते कळवतील. वाईट चेंडू इथे मात्र घोषित करतायत. अवांतर धावेने इथे मात्र धावसंख्या वाढेल. स्कोरबोर्डवर धावा लागल्या जातील 18 धावा. पुण्याचे एकदा पाहतोय सुरेख अनार या ठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी आले. चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवतोय. रन्स मात्र मिळणार नाही. 18 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर. फरदीनचा जर विचार केला या ओव्हरचा तर अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हा चेंडू आपण पाहतोय डिक्लेअर झोन कडे चेंडूला वळवलाय. सिंगल रन्सने स्ट्राईक रोटेट होईल. 19 धावा. धावा थांबवून ठेवल्या तारापूर संघाने. पुण्याची एकदा पाहतील आपण निलेश याला. शेवटचे चेंडू इथे मात्र फेस केला जाईल. इथे पहा, नशिबाने आले हा चौकार. मात्र चौकार वेलकम चौकार असेल. जर पाहिलं तर पॅराडाईज संघासाठी 4 धावांनी धावसंख्या वाढली जाईल. स्कोरबोर्ड लागली जातील ती म्हणजेच 23 धावा.
इथे मात्र पाहायला मिळेल षटक जर पाहिलं तर शेवटचे षटक घेऊन आले आहेत अफजल अली अरकम सॉरी अरकम इथे मात्र अरकमचा पहिला चेंडू लेग ब्रेक होता मोठा फटका मारायचा प्रयत्न होता मात्र इथे गडी बाद होईल तो म्हणजेच चब्बीर बॅक टू द डग आउटला येताना निशांत आलाय नवीन बॅटर इथे मात्र पहा निशांतच्या बॅट मधून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्वतः इथे मात्र शाकीर आला चेंडूवर फील्ड केला आणि सरळ रनआउटच्या रूपाने निशांतला देखील माघारी परतवलंय नवीन बॅटर राजू मैदानाच्या आतमध्ये PBPL स्पर्धेमध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली होती राजू या फलंदाजाने आता मात्र निलेशकडे स्ट्राईक असणार आहे धावसंख्या जर पाहिली तर स्थिरावली जाते अजूनही 23 चेंडूचा खेळ झालाय 2 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल ओहो सुरेख चेंडू अप्रतिम लेग ब्रेकचा मारा पुन्हा एकदा पाहायला मिळतोय अक्रमच्या माध्यमातनं अरकमच्या माध्यमातून आपण पाहतोय फटका सुरेख आहे मात्र इथे अनार चेंडूला अडवतोय रन्स दिली जाईल 1 धावसंख्या 1 ने वाढेल 24 धावा 24 रन्स ऑन दी बोर्ड दोन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे 24 धावा स्कोर बोर्डवर पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न लेग साइडच्या दिशेने इथे मात्र डिक्लेअर झोन कडे चेंडू जाईल यस नो डाऊट आपण पाहताय पंचांचा इशारा येतोय आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढली जाईल 25 धावा 25 रन्स शेवटचा चेंडू आहे या चेंडूवर चौकार येणं खूप गरजेचं असेल ओहो खडे खडे खेळण्याचा प्रयत्न सिंगलच रन्स येईल धावसंख्या जर पाहिली तर 26 धावा आणि 27 धावांचं लक्ष इथे मात्र ठेवलं जातंय चला दोन संघाचे कर्णधार आपण या एका बाजूला पाहिलं तर साई गणेश सातपाडी संघ आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर साई कृपा दहिसर दोन संघाचे कर्णधार आपण या लगेचच नाणेफेक करून घेऊया टॉस केला जाईल या ठिकाणी साई कृपा एका बाजूला साई गणेश सातपाडी दिलवाडीचा हा संघ आपण पाहतोय मात्र आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल सातपाडी संघ इथे मात्र डिसिजन काय असेल बसन फील्ड फर्स्ट यस दोघांनी बेस्ट ऑफ लक
आपण मॅच कडे जाऊया कारण की उशीर खूप झालाय. थँक्यू डीजे. येस 27 टू विन आपल्याला पाहायला मिळतंय. 27 धावांचं लक्ष आहे. शाकीर सज्ज झालाय. दुसऱ्या बाजूला अनार आपण पाहतोय आणि तिसऱ्या बाजूला पाहिलं तर मिस्टर रेहान गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. पहिला षटक हाताळण्यासाठी 27 धावा वाचवायच्या आहेत पॅराडाईज संघाला. पहिला चेंडू सुरेख पद्धतीने इथे मात्र काही जबरदस्त कव्हर मध्ये खेळलाय आणि चेंडू जर पाहिलं तर 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवर चौकार मारलाय रेहानच्या विरोधात शाकीर. पुन्हा एकदा पुन्हा एकदा तोच रिझन पाहायला मिळाला. मात्र चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करतोय. अय्यानला आपण पाहतोय. छोटा पॅक आहे पॅराडाईज संघाकडून आलाय आणि ही सुरुवात आहे. आपल्या वयाच्या कमी वयात पॅराडाईज संघामधून खेळणं म्हणजे खूप चांगली इथे मात्र सुरुवात नक्कीच पाहिली जाते. याआधी देखील पाहिलं तर रेहानला देखील आपण पाहिलं कमी वयात रेहान देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र लाऊड अपील केली होती पंचांकडून इशारा आला. नॉट आउट. रन्स मात्र मिळेल पुन्हा एकदा शाकीर थोडासा रिस्क मध्ये चेंडू खेळतोय. चेंडू निघून जाईल. सरळ सीमारेषे पार येतोय चौकार. रेहानच्या या गोलंदाजीवर जर पाहिलं तर हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता. शाकीरने त्याचा पुरेपूर फायदा उठवला आणि चेंडू निघून गेला सीमारेषे पार 4 धावांसाठी. पुढील चेंडू षटकातील आपण पाहतोय शाकीर. ओहो आता मात्र स्वीप करायचा होता चेंडूला. डिक्लेअर झोन कडे जाईल. इथे मात्र पाहिजे धावसंख्या स्कोरबोर्ड लागली जाते ती म्हणजेच 11 धावा. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. रेहान पुणे एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. आता मात्र स्वीप केला चेंडूला. इथे मात्र पहा शाकीर आधीच धावून पडले होते. चेंडू जर पाहिलं तर विकेट किपरच्या हातामध्ये होता. रन्स नव्हता मात्र रन्स घेण्याचा प्रयत्न गडी बाद होतोय. जान ले लो ना जान रे, जान ले लो ना जान रे, कहीं निकल न जाए, कहीं निकल न जाए, कहीं निकल न जाए, कहीं निकल न जाए, हमारी बॉडी से, हमारी बॉडी से, हमारी बॉडी से
थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय मिस्टर निशांत आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी बाकवर गोलंदाज येतोय शब्बीर पाहायला मिळतोय. इथून जर पाहिलं तर धावसंख्या स्कोरबोर्डवर अजूनपर्यंत 11 रन्स आपण पाहतोय. सुरेख पद्धतीने चेंडू इथे मात्र रिलीज केला. 1 रन्स निशांदे नक्कीच काढला. 1 रन्सने धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर लागली जाईल. आतापर्यंत 12 धावा आपण पाहतोय. पुढचा चेंडू असेल. दुसरा चेंडू आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न शाकिर याचा अडवला जातोय. त्या ठिकाणी राजू आपल्याला पाहायला मिळतोय. क्विक ऍक्शन मध्ये पाहायला मिळाला. पुन्हा एकदा राजूकडे हा चेंडू. इथे मात्र रन्स घ्यायचा आहे आणि रन्स घेताना कुठेतरी अडथळतायत. यस नो ची कॉलिंग इथे मात्र होत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर वेगळं चित्र पाहायला मिळतंय. अजूनही धावांचा विचार केला तर 12 धावा स्कोरबोर्डवर आहेत. रन्स इकडनं मिळाला नाहीये. नक्कीच स्ट्राईक घेण्याचा बदलण्याचा प्रयत्न होता. चांगला फटका होता. डायरेक्ट थ्रो केली गेली होती. निलेश इथे मात्र जर पाहिलं तर नक्कीच राजू पाहायला मिळाला त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण करताना. पुन्हा एकदा मिस्टर जब्बीर टू शाकिर. फटका तर सुरेख आहे. रन्स मिळणार नाहीये. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. रन्स मात्र इथे थांबवले जात आहेत. पुढचा चेंडू असेल. 12 धावा आतापर्यंत. टॅपचा फटका आहे. शॉर्ट होता थोडासा. निलेश स्वतः जातोय चेंडूवर. इथे मात्र चेंडूला अडवतोय. आतापर्यंत या ओव्हर मध्ये 1 रन्स फक्त खर्च केलाय. सुरेख गोलंदाजी मी म्हणेन. कारण की शब्बीर जाणीव आहे. टार्गेट खूप छोटा आहे आणि हे टार्गेट आपल्याला वाचवायचं आहे. ओ फटका सुरेख आहे. गॅप मध्ये खेळला. इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू होता. याला फेकून दिला. सरळ जर पाहिलं तर अयान आणि निलेशच्या गॅप मधून जातोय चौकार. आता मात्र पाहिलं जाईल. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि धावा बनवायच्या आहेत 11. 12-11. गोलंदाजाचा विचार केला तर जावेद येतोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. इथे मात्र पाहायला मिळेल या ओव्हर मध्ये खूप काही असेल. कारण की पॅराडाईज संघाचा विचार केला तर 11 धावा वाचवायच्या आहेत. जावेदची गोलंदाजी चालली तर या 11 धावा नक्कीच वाचू शकतील. ते मात्र पहा पहिला चेंडू. इथे राजू सुरेख रीतीने सुरेख खूपच चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेन. क्विक क्षेत्ररक्षण केला आणि तितकीच चांगली पैकी सरळ गॅदर केला तो म्हणजेच जावेदने आणि सरळ यष्टर हा चेंडू पाहायला मिळाला. बाद होता ना. हॅलो 2 गडी बाद झाले आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाईल मिस्टर शहबाज. आतापर्यंत जर पाहिलं तर 1 चेंडूचा खेळ झालाय. म्हणजे 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 11 धावा. मॅचचं समीकरण आपण पाहतोय. इथे मात्र नक्कीच जावेदला काहीतरी कानमंत्र देताना
याचं चालणं खूप गरजेचं असेल पॅराडाईज संघाला. आज मात्र पाहिलं तर शाकीर देखील आहे. मागची मॅच जर पाहिलं तर चांगली खेळला होता. इथून चांगलं खेळणं खूप गरजेचं आहे आपल्या संघ विजय करायचा असेल तर. टॅपचा फटका आहे समोरच्या दिशेने, आवाक्याच्या बाहेर. जब्बीर च्या डोक्यावरून चेंडू मारतोय, सरळ सीमारेषे पार, येतोय चौकार. सात धावांची आवश्यकता असेल. येणारे चेंडू जर पाहिले तर 10 चेंडू शिल्लक आहेत. 10 चेंडू 7 धावा. मॅचचं समीकरण आपण पाहतोय. शाकीर मात्र शॉर्ट पिच चेंडू होता, या शॉर्ट पिच चेंडूवर भरपूर समाचार घेतलं. आता मात्र सिंगल काढायचं आहे. सिंगल काढताना कुठेतरी चुकले गेले. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि रनआउटच्या रूपाने गडी बाद होईल. तो नए बल्लेबाज अतीक आए हैं बल्लेबाजी पे. अगर देखा जाए तो 9 गेंदों में 7 रनों की आवश्यकता है. 9 गेंदें शेष है और 7 रनों की अभी भी जरूरत है. गेंदबाजी के ऊपर फिर से एक बार जावेद आए हैं जिन्होंने अभी तक अच्छी गेंद जरूर डाली है. एक उनके खिलाफ चौवा जरूर बटोरा. ये गेंद जिस तरह से खेले डिक्लेयर जोन में जाएगी. यस नो डाउट. सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. अभी भी 8 गेंदे शेष है. 8 गेंदों में रन्स बनाने छे. जावेद फिर से एक बार शाकिर के लिए एक गेंद हल्के हाथों से खेला. गेंद को डिक्लेयर जोन की तरफ जरूर ढकेल दिया. सिंगल के साथ स्कोर और 1 के साथ बढ़ेगा. अभी भी अगर देखा जाए तो 7 गेंदें शेष है और 7 गेंदों में 5 रनों की दरकार रहेगी. 7 गेंदें 5 रनों की दरकार है. एक तरफ जावेद जो कि अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, दूसरी तरफ इस गेंद को देखा, बहुत ही बढ़िया लेग कटर डाला था इस गेंद को. और अगर बात की जाए तो 6 गेंदें अभी भी शेष है और 6 गेंदों में रन्स बनाने हैं 5. तो मैच की तरफ देखा जाए तो 6 गेंदें शेष है और 5 रन्स निकालने. पैराडाइज की अगर बात की जाए तो 2 जरूर विकेट गिरे उनके. और बात की जाए तारापुर 11 की तो 3 विकेट गिरे. यानी कि 5 रन से वो निकालना जरूरी होगा. शाकिर फिर से एक बार इस गेंद को खेलेंगे. अगर देखा जाए तो निशांत पवार आए गेंदबाजी के लिए. 6 गेंदे डाले, 5 रन्स बचाने हैं. ये पहली गेंद पे टैप मारना चाहते थे, बहुत ही अच्छा टैप जरूर मारा था, लेकिन उतना ही अच्छा प्रदर्शन जावेद जो कि इस गेंद को रोका, बॉडी को पूरे तरह से स्ट्रेच किया था और कामयाब रहे इस गेंद को रोकने के लिए. अभी भी अगर देखा जाए तो 5 गेंदें शेष है. 5 गेंदों में 5 रन्स.
ये टैप का और एक फटका और 4 रन निकल जाएगी। जो कि देखा जाए जब्बीर थे वहां पे, एक बेहतरीन खिलाड़ी जब्बीर को माने जाते हैं, लेकिन इस बार गलती की। 4 गेंदे अभी भी शेष है और 1 रनों की दरकार। अभी अगर देखा जाए तो फील्ड पूरी तरह से नजदीक आ जाएगी। 1 रनों की जरूरत है, 4 गेंदे अभी भी शेष है। बहुत ही बढ़िया यहाँ पे अगर इस गेंद को पकड़ लेते जब्बीर तो बढ़िया मैच देखने को मिलती, लेकिन अभी भी 4 गेंदे शेष है और 1 रन निकालना है। ये इस गेंद को खराब डाला और देखा जाए तो विन होती हुई तारापुर 11 टीम, हार्ड लक पैराडाइज टीम। यस यस, जाते जाते लेकिन यहाँ पे देखा जाए तो डीएसआर नहीं रिव्यू घेतलंय, रिव्यू लिया है लास्ट गेंद पे वाइड के लिए। अंपायर का इशारा है, वाइड है, सॉफ्ट डिसीजन वाइड है और वाइड है।